नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। ऑफलाईन अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 25/9/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहितीच्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्थ काय लागेल, वयोमर्यादा काय लागेल, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या मार्फत जे ऑप्शन नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलं आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणजेच DRP या पदासाठी वॅकन्सी निघालेल्या आहेत। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी नामांकित राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ किंवा संस्थाकडून अन्न तंत्रज्ञान कृषी अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर किंवा पदवी या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। कृषी व कृषी संबंधित पदव्युत्तर किंवा पदवी इत्यादी तुमचं शिक्षण असणं आवश्यक आहे। इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर किंवा पदवी इत्यादी प्राधान्यक्रम तुम्हाला या ठिकाणी देण्यात येईल। सेवानिवृत्त बँक, शासकीय अधिकारी, संधी लेखापाल, CA, सल्लागार, कन्सल्टंटरी फर्म किंवा बँक अधिकारी किंवा बँक मित्र, वैयक्तिक व्यवसाय व्यक्ती, विमा प्रतिनिधी यांना या ठिकाणी प्राधान्यक्रम या ठिकाणी देण्यात येणार आहे। विद्यापीठ किंवा संस्था यांच्याकडील अन्न तंत्रज्ञान किंवा कृषी अभियांत्रिकी किंवा या ठिकाणी कृषी व कृषी संबंधित पदव्युत्तर किंवा पदविका इत्यादी इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर व पदवीधारक इत्यादी यांना प्राधान्यक्रम या ठिकाणी दिला जाणार आहे। या ठिकाणी तुमचा कमीत कमी 3 ते 5 वर्षाचा अनुभव असणं या ठिकाणी आवश्यक आहे। या पदासाठी तुमची निवड जी आहे मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे। मानधन तत्वावरती नियुक्ती तुमच्या या ठिकाणी केली जाणार आहे। तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिलं जाणार आहे। या ठिकाणी तुम्हाला 10 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी अर्ज करायचे आहेत। अर्ज करण्याचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली यांचे कार्यालय, पत्ता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सांगली मिरज रोड, विजयनगर, सांगली या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत जमा करायचे आहेत। बंदली पेपरमध्ये तुम्हाला अर्ज या ठिकाणी जमा करायचे आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशीच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।